Hello friends. So last lectureला आपण consolidated invoice and basically revised tax invoice आणि consolidated invoice ह्याचे डिटेल्स बघितले होते. नाउ इन टुडेज लेक्चर आपल्याला एक बघायचं की कुठे इनव्हॉइस इश्यू न करून चालेल. कुठची अशी केस आहे की ज्या ठिकाणी तुम्ही टॅक्स इनव्हॉइस इश्यू नाही केलं तरी सुद्धा चालू शकेल. सो इट इज त्यासाठी 4 कंडिशन सांगितलेले आहेत. सो मी हा पार्ट तुम्हाला होमवर्क म्हणून वाचायला देणार आहे. देन तुम्हाला हे इलस्ट्रेशनही वाचायचं आहे. जस्ट लिसन टू मी केअरफुली राईट नाउ. देर आर 4 कंडिशन्स. इफ दॅट 4 कंडिशन्स आर सॅटिस्फाईड देन नो इंडिव्हिज्युअल ऑर केस स्पेसिफिक इनव्हॉइस शॅल बी इश्यूड. सो प्रत्येक वेळेला त्या ट्रान्झॅक्शन बरोबर इनव्हॉइस इश्यू करण्याची गरज नाही. जर या 4ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर इन रेग्युलर केस यू कॅन इश्यू अ कन्सॉलिडेटेड इनव्हॉइस. सो फर्स्ट केस, एकतर व्हॅल्यू ऑफ युअर गुड्स ऑर सर्व्हिसेस इन दॅट सप्लाय इज लेस दॅन ₹200. Then second condition that your recipient is unregistered. Third condition is recipient is not requiring that invoice. That means recipient is not demanding invoice from you. And fourth condition, for all such small supplies whose values are less than 200 and which are made to unregistered recipients, the recipients are not demanding tax invoice. In that case, for all such small supplies, you should issue a consolidated invoice at the day end. ओके. सो हे जे स्मॉल स्केल सप्लाईज असतील, ₹50, ₹100, ₹20, 50 काय ₹30, सो ह्या अमाऊंटसाठी तुम्ही ऍट द एंड ऑफ द डे या सगळ्या अमाऊंटसाठी तुम्ही एकच इनव्हॉइस इश्यू करा. पर्टिक्युलर प्रत्येक छोट्या ट्रान्झॅक्शन साठी इनव्हॉइस इश्यू करण्याऐवजी. पण या 4ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच त्या केसमध्ये इनव्हॉइस इश्यू करण्याची गरज नाही. ह्यातली एक जरी कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर तुम्हाला केस स्पेसिफिक प्रत्येक त्या सप्लायसाठी वेगळं इनव्हॉइस इश्यू करावं लागेल. ह्या 4 कंडिशन कुठच्या आहेत? एकतर वी आर the value of supply is less than ₹200. Second condition is our recipient is unregistered. Third condition is recipient is not demanding invoice. That means even if we have sold goods amounting ₹150 and recipient is insisting of separate invoice, then we have to issue a separate invoice. We cannot say that now we are going to issue consolidated, so we are not going to give you the same. So we have to issue a invoice if the recipient is demanding. But if recipient is not demanding and we are issuing a consolidated invoice at the day end, then we can issue a consolidated invoice at the day end and we need not issue a separate invoice for each supply made during that day. But a daily consolidated invoice is required. Okay. So these 4 conditions. You have given one illustration. So you have to read that as a homework. Now let's go to bill of supply. बिल ऑफ सप्लाय मुळात कुठच्या केसमध्ये इश्यू करावं लागतं? तर बेसिकली आपण टॅक्स इनव्हॉइस बघितलंय. तर टॅक्स इनव्हॉइस हे प्रत्येक ठिकाणी टॅक्सेबल गुड्स किंवा टॅक्सेबल सर्व्हिसेसच्या केसमध्ये आपण इश्यू करतोय. नाउ व्हेन देअर आर एक्झम्प्टेड गुड्स देन टॅक्स इनव्हॉइस इज नॉट इश्यूड. इन ल्यू ऑफ टॅक्स इनव्हॉइस बिल ऑफ सप्लाय इज इश्यूड. सो टॅक्स इनव्हॉइस इश्यू न करता ज्यावेळी एक्झम्प्ट सप्लाय इश्यू केला जाईल किंवा एक्झम्प्ट सप्लाय केला जाईल ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बोथ, त्यावेळेला बिल ऑफ सप्लाय नावाचं डॉक्युमेंट जे आहे ते इश्यू करावं लागेल. थोडक्यात टॅक्स इनव्हॉइस मधून टॅक्स काढून टाका. जे रेग्युलर इनव्हॉइस क्लिअर करायला त्याला बिल ऑफ सप्लाय हे नाव ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. सो बिल ऑफ सप्लाय बेसिकली 3 इन्स्टन्सेस मध्ये इश्यू होतं. फर्स्ट थिंग, इफ यू आर सप्लाइंग एक्झम्प्टेड गुड्स ऑर एक्झम्प्टेड सर्व्हिसेस ऑर बोथ. Second thing, if you are supplying goods and you have opted for a composition scheme under section 10, in that case you issue a bill of supply because you are not going to charge your outward tax from your recipient. तुम्ही रेसिपियंट कडून आउटवर्ड टॅक्स जो आहे तो चार्ज करणार नाही आहात. करेक्ट. And third thing, you have opted for composition scheme under notification number 2/2019, that is 6% चा जो ऑप्शन आहे with 50 lakhs aggregate turnover limit, हा तुम्ही जर ऑप्ट केला असेल तर त्या ऑप्शनच्या अंडर तुम्हाला बिल ऑफ सप्लाय जे आहे ते इश्यू करावं लागतं. ओके. सो मुळात हे 3 गोष्टी आहेत. बेसिकली ज्यावेळी तुम्ही एक्झम्प्ट सप्लाय करता त्यावेळी तुम्हाला बिल ऑफ सप्लाय इश्यू करावं लागतं. सो हेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता या बिल ऑफ सप्लाय वरती कुठले डिटेल्स घालणं आवश्यक आहे हे तुम्हाला इथे दिलेले आहेत, विच यू हॅव टू रीड ऍट युअर ओन. तुम्हाला स्वतःहून वाचायचे आहेत. परत तुम्ही बघा की नेम ऍड्रेस अँड जीएसटी सेम आहे, कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर सेम आहे, डेट ऑफ इश्यू सेम आहे. ते नेम ऍड्रेस अँड जीएसटी आणि युआयएन ऑफ रेसिपियंट आम्हाला टाकायचं आहे. एचएसएन कोड. नाव माय स्ट्रेट क्वेश्चन टू यू इज whether any composition taxable person or person who has availed the benefit of notification 2/2019, that means 6% composition scheme, whether he is required to mention any HSN code on this bill of supply.
नो, बिकॉज मगाचं जे नोटिफिकेशन टॅक्स इनव्हॉइस साठी होतं ते बिल ऑफ सप्लाय साठी पण ऍप्लिकेबल आहे. मला सांगा, जर तुमचा ऍग्रीगेट टर्नओव्हर 1.5 करोड पेक्षा जास्त आहे, तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट करू शकता का? तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम ऑप्टच करू शकत नाही. त्यामुळे कॉम्पोजिशनच्या टॅक्स पेअरला त्याच्या इनव्हॉइस वरती एचएसएन कोड, बिल ऑफ सप्लाय वरती एचएसएन कोड टाकण्याची मॅन्डेट नाहीच आहे. ही इज ऑलवेज एक्झाम्प्टेड. कारण जर तुला 2 डिजिट एचएसएन कोड टाकावे लागतात, त्याचा अर्थ त्याचा ऍग्रीगेट टर्नओव्हर और अॅन्युअल टर्नओव्हर इज एक्सिडिंग 1.5 करोड, देन ही इज नॉट एलिजिबल फॉर कॉम्पोजिशन स्कीम. आणि 6%च्या ऑप्शन नोटिफिकेशन 2/2019 साठी तर ही लिमिट आणखीन कमी होते. इट इज रिड्यूस टू 50 lakhs. सो बेसिकली ही एक गोष्ट आहे. पण बिल ऑफ सप्लायच्या कंटेंटमध्ये सांगितलेलं आहे. का सांगितलंय? जर रेग्युलर टॅक्स पेअर तुम्ही असाल, तुमचं टर्नओव्हर खूप जास्त आहे, 5 करोड पेक्षाही जास्त आहे, आणि इन दॅट केस तुम्ही एक्झाम सप्लाय करत असलात, तर तुम्हाला बिल ऑफ सप्लाय इश्यू करावा लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला एचएसएन कोड मेन्शन करावा लागेल. देन डिस्क्रिप्शन, इट इज व्हेरी कॉमन. व्हॅल्यू ऑफ सप्लाय तुम्हाला मेन्शन करायचं आहे, आणि सिग्नेचर और डिजिटल सिग्नेचर. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी कुठलेही टॅक्सेशनचे डिटेल्स जे आहेत ना, ते इथे सांगितलेले नाहीयेत बघा. ना तुम्हाला रेट ऑफ टॅक्स विचारलाय, ना तुम्हाला टॅक्सची अमाऊंट विचारलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्लेस ऑफ सप्लाय पण विचारला नाही, कारण प्लेस ऑफ सप्लाय का इम्पॉर्टंट आहे? सीजीएसटी एसजीएसटी चार्ज होणार का एसजीएसटी चार्ज होणार हे डिटरमाइन करण्यासाठी. जर मुळात टॅक्सेस चार्ज होणार नाहीये, तर प्लेस ऑफ सप्लाय टाकून उपयोग काय, किंवा त्याचा रिलेव्हन्स काय? त्याचा रिलेव्हन्स काहीही नाहीये. सो बिल ऑफ सप्लायचे कंटेंट्स तुम्ही लक्षात घ्या की टॅक्स इनव्हॉइसच कंटेंट्स आहेत. पण टॅक्स इनव्हॉइसच्या कंटेंट्स मधून जे टॅक्सेशन रिलेटेड, म्हणजे टॅक्स रेट, टॅक्स अमाऊंट रिलेटेड ज्या गोष्टी होत्या त्या रिमूव्ह करून टाकल्या, तर बिल ऑफ सप्लायचे कंटेंट्स जे आहेत ते आपल्याला मिळतील. सो त्याच्यावर मी फार वेळ पुन्हा एक्सप्लेन करणार नाही. इट इज सेम थिंग. तुम्ही रीड आउट करायचं आहे. आणि आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, याला तुम्ही स्टार करून ठेवा. ही ऍक्च्युली अमेंडमेंट पण होती वेन आय वॉज स्टडिंग जीएसटी. नाव तुम्हाला ती आता अमेंडमेंट म्हणून नाहीये, पण बेसिक ऍक्ट मधली ही अमेंडमेंट आहे की इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय, म्हणजे एकच टॅक्स, त्याच सप्लायसाठी तुम्ही टॅक्स इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू करू शकता का? थोडक्यात मिक्सचर ऑफ टॅक्स इनव्हॉइस अँड बिल ऑफ सप्लाय हे आपण करू शकतो. टॅक्स इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय आपण इश्यू करू शकतो. पण केव्हा करू शकतो? जेव्हा तुम्ही एक्झम्प्टेड गुड्स आणि टॅक्सेबल गुड्स एकाच इनव्हॉइस मधून अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय करत असलात, तर तुम्हाला अ सिंगल इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू करता येईल. करेक्ट? से फॉर एक्झाम्पल मी डीमार्ट मध्ये गेलो, आणि डीमार्ट मध्ये आता तुम्हाला सांगून ठेवतो की जे व्हेजिटेबल्स आहेत त्या आता एक्झाम्प्टेड आहेत. ओके, सो मी व्हेजिटेबल्स काही परचेस केले, आणि त्याच्याबरोबर मी काही बिस्किट्स आणि अदर ग्रोसरी आयटम्स परचेस केले जे टॅक्सेबल आहेत. नाऊ ऍज पर नॉर्मल रूल काय आहे की टॅक्सेबल आयटम्स साठी टॅक्स इनव्हॉइस इश्यू करायचं, आणि बिल ऑफ एक्झाम्प्टेड आयटम साठी बिल ऑफ सप्लाय इश्यू करायचं. पण ऍज आय एम अनरजिस्टर्ड, जर तुम्ही अनरजिस्टर्ड असाल, तर ह्या दोन्ही गोष्टी एकाच डॉक्युमेंट मधून इश्यू करून चालतील. त्या डॉक्युमेंटला इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय असं म्हटलं जाईल. सो एकच बिल मला दिलं जाईल, त्याच्यामध्ये टॅक्सेबल आयटम्स पण असतील प्लस एक्झाम्प्ट आयटम्स पण असतील. टॅक्सेबल आयटम्स वरती टॅक्स चार्ज केला जाईल, एक्झाम्प्ट आयटम्स वरती टॅक्स चार्ज केला जाणार नाही. त्याची डायरेक्ट व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू जी असेल त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल. ठीक आहे. सो इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू केलं जाऊ शकतं, पण केव्हा? जेव्हा तुमचा रेसिपियंट अनरजिस्टर्ड असतो तेव्हाच. जर तुमचा रेसिपियंट रजिस्टर्ड असेल, तर मात्र तुम्हाला टॅक्सेबल गुड्स किंवा सर्व्हिसेससाठी टॅक्स इनव्हॉइस आणि एक्झाम्प्टेड गुड्स किंवा सर्व्हिसेससाठी बिल ऑफ सप्लाय हे सेपरेटली इश्यू करायला लागतील. जरी ऑर्डर कॉमन असेल, ट्रान्झॅक्शन एकच असेल, तरी हे दोन सप्लाय वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे इनव्हॉइसेस, डॉक्युमेंट्स इश्यू करावे लागतील. पण इफ युअर रेसिपियंट इज अनरजिस्टर्ड, देन यू कॅन इश्यू इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय, in which you can enter details of both in only one document. आता इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लायचे डिटेल्स काय काय असतील? ऑब्व्हियसली जे टॅक्स इनव्हॉइसचे डिटेल्स आहेत ते सगळे. तर तुम्ही जर बघितलं तर बिल ऑफ सप्लायचे सगळे कंटेंट्स हे टॅक्स इनव्हॉइस मध्ये ऑलरेडी आहेतच. लक्षात येईल. त्यामुळे ते वेगळे परत मेन्शन करण्याची आवश्यकता नाहीये. टॅक्स इनव्हॉइसचे कंटेंट्स आर मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह दॅन द कंटेंट्स विच आर ऍप्लिकेबल टू बिल ऑफ सप्लाय. सो ही इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लायची जी कॉन्सेप्ट आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा, आणि त्याच्यावरती तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. करेक्ट? सो दिस वॉज कॉन्सेप्ट ऑफ इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय. सो आपण कन्सॉलिडेटेड इनव्हॉइस, बिल ऑफ सप्लाय आणि बिल ऑफ कन्सॉलिडेटेड टॅक्स इनव्हॉइस आणि बिल ऑफ सप्लायच्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या इथे बघितल्या. नाउ युअर जॉब इज टू रीड दिस होल पार्ट वन्स ॲट होम. तुम्हाला एकदा हा सगळा पार्ट जो आहे तो व्यवस्थित घरी वाचून काढायचा, आणि एकदाच वाचायचा, कारण आपल्याला परत वाचायला वेळ नाहीये. पण हा जो इनव्हॉइस कम बिल ऑफ सप्लाय, याला एलडीआर लास्ट डे रिव्हिजन मार्क करून ठेवा, हायलाइट करा, 3 स्टार 4 स्टार करून ठेवा, बिकॉज क्वेश्चन आय एम एक्सपेक्टिंग क्वेश्चन ऑन दिस पार्ट. करेक्ट? पण फक्त बिल ऑफ सप्लाय वरती काही क्वेश्चन सेपरेट फ्रेम केला जाईल असं नाही. हा, आणि इन ऍडिशन टू दीज 8 डिटेल्स,
मला सांगा की कॉम्पोजिशन टॅक्स पेअर आणि दॅट नोटिफिकेशन 2/2019 टॅक्स पेअर हॅज टू मेन्शन वन ऍडिशनल सेंटेन्स ऑन देअर बिल ऑफ सप्लाय ॲट द टॉप ऑफ देअर बिल ऑफ सप्लाय. आठवतंय का? कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन देअर आउटवर्ड सप्लाईज. आठवते. सो हे सेंटेन्स त्या बिल ऑफ सप्लाय वरती ऍट द टॉप आपल्याला मेन्शन करावं लागेल. सिमिलरली इन केस ऑफ नोटिफिकेशन 2/2019 पर्सन अवेलिंग बेनिफिट ऑफ नोटिफिकेशन 2/2019 नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन आउटवर्ड सप्लाईज. हे आपण कॉम्पोजिशन स्कीम ज्यावेळी स्टडी केली होती ना, सेक्शन 10 अँड नोटिफिकेशन 2/2019, त्यावेळी बघितलं होतं. जस्ट गो टू दॅट चॅप्टर, तिथे बघा, तिथे एलिजिबिलिटी कंडिशन मध्ये किंवा रूल मध्ये दिलेलं होतं की तुम्हाला हे सेंटेन्स तुमच्या इनव्हॉइस वरती म्हणजेच बिल ऑफ सप्लाय वरती मेन्शन करणं मॅन्डेटरी आहे. सो हे त्यांनी त्या कॉम्पोजिशनच्या रूल्स मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे इनव्हॉइस चेंजच्या रूल्स मध्ये परत दिलेलं नाहीये. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन ज्यावेळी इनव्हॉइस बिल ऑफ सप्लाय इश्यू करेल त्यावेळी हे 7 किंवा 8 डिटेल्स प्लस ते जे सेंटेन्स आहे ते त्याला मेन्शन करावं लागेल. लक्षात येतंय? सो दिस वॉज रिगार्डिंग बिल ऑफ सप्लाय. नाऊ जे कन्सॉलिडेटेड इनव्हॉइसच्या प्रोव्हिजन्स होत्या की ज्या ठिकाणी तुम्ही सेपरेट टॅक्स इनव्हॉइस इश्यू करत नाही, ह्या प्रोव्हिजन सेम आहेत बिल ऑफ सप्लाय साठी. म्हणजेच थोडक्यात काय की समजा मी एक्झम्प्टेड गुड्सचा सप्लाय करतोय तर आणि व्हॅल्यू जर 200 पेक्षा कमी आहे, रेसिपियंट जर अनरजिस्टर्ड आहे, तर मी कन्सॉलिडेटेड बिल ऑफ सप्लाय ऍट द डे एंड करू शकतो. मला सेपरेट बिल ऑफ सप्लाय छोट्या छोट्या अमाऊंटच्या ट्रान्झॅक्शन्स साठी सेपरेट इश्यू करण्याची आवश्यकता नाही जर या सारी कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर. ठीक आहे. सो हाही एक रूल लक्षात ठेवा. मे बी आपल्या मॉड्यूल मध्ये कुठे दिलेलं नसेल, पण आपल्याला माहिती असला पाहिजे. करेक्ट? ओके.